नवरात्र उत्सवासोबतच राज्यभरातील विविध सार्वजनिक मंडळांतर्फे आयोजित दुर्गा देवीचे विसर्जन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आलं। याच अनुषंगानं चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील नवरात्र उत्सवाची सांगता देखील मंगलमय वातावरणात करण्यात आली। तसेच शहरातील विविध भागात स्थापित करण्यात आलेल्या नवदुर्गा देवींचं विसर्जन मंगळवारी पार पडलं। बल्लारपूर नदी घाटावर देवीचं विसर्जन होत आहे। आम्हाला कशा प्रकारे वाटत आहे, काय वाटत आहे तुम्हाला? आमचे 9 दिवस तर खूप छान गेले, पण आम्हाला जाण्या येण्यात जेव्हा विसर्जन राहतं तर नदी खूप सीड्यापायी आम्हाला खूप त्रास होऊन राहिला आहे। अजून खूप त्रास होते की सीड्यातून उतरताना देवीला बॅलेन्सिंग नाही राहत, अजून उचलताना मुलं नाही राहत, खूप त्रास होतात आम्हाला। त्यांना किती प्रकार त्रास होत आहे इथे विसर्जन करताना नदी घाटावर? कारण इथे सीडीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, खूप इश्यू आहे। तर हा प्रॉब्लेम दूर करण्यात यावा हे याची अतोनात प्रयत्न चालू आहे। आणि तुम्हाला काय वाटते याच्याबद्दल? नाही, झालंच पाहिजे। अजून आमचा एक प्रश्न आहे की आमच्या डीजे जे आम्ही वर्षभर नंतर एक आमच्या सर्वातून मोठा सण आम्ही सोचतो, तर हे नवरात्र सर्वातून मोठा आमच्यासाठी फेस्टिवल आहे। डीजे खूप लवकर बंद होते, ज्या आम्ही विचार करतो का नाही 12 वाजेपर्यंत तरी वाजलं पाहिजे, तरी आम्हाला 10:30 वाजता बंद करवले आहे ना। वरतून का म्हणते हे सीडी पायी खूप त्रास होऊन राहिला। सर्व पोरं लहान होते तेव्हापासून सर्व जवान झाले। घरासाठी दररोज येते, धूमधाम राहते आमच्याकडे। बाहेरचे लोक येते, तो आप महिला मंडळ आहे पूरा, किती संख्या है? 9 दिन हो गया। अभी आज विसर्जन है तो कैसा लग रहा है? या ठिकाणी कशा प्रकारे बंदोबस्त केला गेला आहे? ह्या नदी घाटावर बल्लारपूर शहर आणि त्याच्या आजूबाजूचे जेवढे पण ग्रामपंचायती किंवा छोटे गाव आहेत त्या ठिकाणाहून येणारे सगळ्या दुर्गा माताच्या मूर्ती तसंच शारदा माताच्या मूर्तींचं विसर्जनाची व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे। पोलीस विभागाकडून सदर ठिकाणी जवळपास 14 अधिकारी आणि 85 कर्मचारी आणि होमगार्ड असा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। संध्याकाळपासून विसर्जनाला सुरुवात झाली आहे। आतापर्यंत जवळपास 20 ते 22 दुर्गा विसर्जन झालेलं आहे आणि अजून पुन्हा तेवढ्याच दुर्गा आणि शारदा विसर्जन शिल्लक आहेत आणि आम्ही चौकस आहोत, शांततेने पार पाडणार आहोत। तर आता किती वाजेपर्यंत आहे सर विसर्जन? विसर्जन जसा मार्ग आहे विसर्जनाचा त्याप्रमाणे एक आम्ही एंट्री देत आहोत। जवळपास अजून 2 ते 2:30 वाजणार आजच्या विसर्जनाला। तर कालपासून विसर्जन चालू झालेलं आहे, तर काल 5 वाजेपर्यंत विसर्जन होतं, तर आज किती वाजेपर्यंत चालू राहणार, म्हणजे अंदाज काय आहे? दसऱ्यामुळे लोकांनी दसऱ्यानंतर विसर्जनाची सुरुवात केली आहे आणि त्यामुळे कालचा पहिला दिवस होता, उत्साहाचा होता आणि त्यामुळे काल मोठ्या संख्येने पण विसर्जन होतं, त्यामुळे उशीर लागला, जवळपास 3:30-4 वाजले, परंतु आज 2:30 वाजेपर्यंत 2:30 ते 3 वाजेपर्यंत विसर्जन होतं। पण आपण जसं की बघताय आता सध्या बल्लारपूर नगर परिषदच्या हद्दीतील आणि बल्लारपूरच्या पूर्ण आवारातील दुर्गोत्सवाचं विसर्जन कालपासून सुरू आहे। काल, आज आणि उद्या
तिन्ही दिवशी विसर्जन आम्हाला करण्यात आलं होतं. त्यानुसार आम्ही येथे अग्निशमन बंब, अग्निशमन चमू तसेच ॲम्ब्युलन्स ही सर्व्हिस आम्ही अग्निशमनाकडनं पुरवलेली आहे. तसेच आमच्या नगर परिषदेकडनं अन्य कर्मचारी इथे बंदोबस्तमध्ये आहेत. तसेच पूर्ण बल्लारपूर हद्दीतील पोलीस वर्ग आहे, ते सुद्धा आम्हाला इथे पूर्ण सहकार्य करत आहेत. आणि आमचं नागरिकांना हेच आव्हान आहे की पूर्ण दुर्गस्थळचं जे विसर्जन स्थळ आहे इथे ते सगळं प्रॉपर यांनी झालं पाहिजे विसर्जन. त्यासाठी नागरिकांनी सर्वांना सहकार्य करावं हीच आमची अपेक्षा आहे. तीनशे देवीची स्थापना झालेली आहे बल्लारशाला, तर त्याच्यामधून आता बऱ्याचशा देवीचं विसर्जन झालेलं आहे. आता बघूया आता हे किती दिवस पुरणार आहे विसर्जन. उद्यापर्यंत, उद्या नेतन परवाला आणखीन 2 दिवस पुरणार आहे अशी शक्यता आहे. शहरातील तिलकवाड परिसरातील बल्लारपूर नदी घाटावर हा निरोप सोहळा पार पडला. भक्तांनी पाणवल्या डोळ्यांनी दुर्गा मातेला अखेरचा निरोप दिला. बल्लारपूर, बल्लारशा आणि चंद्रपूर शहरांसह आसपासच्या गावातील अनेक मंडळांनी देवीला शेवटचा निरोप देण्यासाठी घाटावर गर्दी केल्याचं चित्र दिसून आलं. यावेळी कुठल्याही अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी नगरपालिका प्रशासन विसर्जन घाटावर सर्व आवश्यक सुविधांसह सज्ज होते. परंतु नदी घाटावर शिरीची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं विसर्जनाच्या वेळी अडचणींना देखील तोंड द्यावं लागलं. त्यामुळे शासनानं या समस्येकडे तातडीनं लक्ष द्यावं अशी मागणी देखील भक्तांकडून करण्यात येत आहे. जन्मताई न्यूज करता योगिता पाटेकर यांची रिपोर्ट, चंद्रपूर. मराठी बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.